हा व्हिडिओ टाकायला चक्क महिनाभर लेट झाले बघा। टकोरं डोक्यात ठेक्यात घालून अख्खं पुरण यंत्राचं खानदान शोधून काढलं तरी मला पुरण यंत्र घालू नाही। आवाज पुरणपोळीचा बेत होता ना। 15-20 मिनिटं घालवल्यानंतर आई मला सांगते पुरण यंत्र धुवून उन्हाला सुकायला ठेवले। आता काय टकोरं आपटून घ्यावं, त्यात ह्या मला गुळाने एवढा वैताग आणला, फुटत नव्हता। मग काय घातलं कलब्यात आणि हे दनादन त्याला चेचलं। आपल्याला पोळीले गोड लागते म्हणून गुळ हो म्हणून टाकलेला होता। माझ्यासारखीच बारक्या सासूला पण सवय लागली, ताजी फुलं आणायची देवाला अर्पण करायचे। हळूहळू ऊन वाढत चाललेला ना पुरणाचा अजून ते ठिकाणाचं नव्हता। कधी पोळ्या होणार आणि कधी खाणार काय माहित। अहो कामात काम नुसतं वाढतच होतं। मस्तपैकी इथं मला शेकला अशी तडकती फडकती फोडणी द्यायची आणि हो माझा आवडता खलबत्ता, लय आवडतो बघा। अहो बाजूलाच कडीपत्त्याचं झाड आहे पण कोणी मला कडीपत्ताच आणून दिला नाही। मग काय 2-3 दिवसापूर्वीच सुकलेलाच धुवून घातला। आईनं मस्तपैकी मला पुरण आहे ना बारीक करून दिलं आणि हा माझी मोठी सासून बारकी सासू माझ्या विरोधात काहीतरी कट प्लॅन करत होते। मग काय मी पण फोडणीमध्ये 2-3 चमचे अजूनच चटणी टाकली, म्हटलं बसा तिकडे वरदत आणि हो म्हणून